चला मंडळी, आज आपले मस्त मटण उसळ कराने तर त्यासाठी देखा मस्त खोबरं लिहिलं मी, थोडासा लसूण, 4 कांदा, 3 टमाटा तुम्ही तुम्हाला हिसाबाप्रमाणे लिहू शकतस. आणि मस्त कापी टाका तेवढं. आणि एक तावा ठेवा, त्यांना मग थोडंसं तेल टाक. त्या तेल मग आपले मस्त ते खोबरं होतं ना ते बुंजल्यावर आणि कलर येस तोपर्यंत आपले खोबरं चांगलं तेल मग तयार नेते. तुम्ही तुम्हाला हिसाबाप्रमाणे कमी जास्त करू शकतस. तर देखा असं मस्त पलटावत राहा ना, कमी गॅसवर करा ना. देखा मस्त कलर उन्हात येले, ते कलर उन्हात येले आपल्या साईडले काढा नाही आते साईडले काढा का. त्यानंतर आपले त्यांना मग कांदा टाकाने पण झाले. अजून वापस कांदा बी आपले चांगला लाल होस तोपर्यंत आपले त्यांना मग कलचू द्यायचेतच. मसाला तयार कराने आपले मस्त कांदा, लसूण, त्यांना अद्रक, कोथिंबीर सगळं रास. ते मस्त कांदा लाल होतस तोपर्यंत आपले पलटावाने चांगला बुंजू द्यावांचे. तसं आपले कलर येस तोपर्यंत आपले एक कुकर ठेवाने त्यांना मग आपले 2-3 गल्लास आपले पाणी टाकाने. मोठे मठ होतात त्याला 1-2 शिट्टे आपले माराने. मठ चांगला शिजणार का म्हणजे भाजीला टाईम नाही लागत. तर देखा करी देखा तुम्ही पण एकदार मस्त लागस. तर थोडंसं नमक टाका मी त्यांना मा आणि थोडीशी हळद टाकी. ते आपले चांगलं कडक होऊ द्यावा. आणि त्यांना माझ्या मठ होतात आपले त्या मस्त धुईसन त्या पाण्यामा टाकाने. तसं आपले चांगला धुई काढा होतात मी त्या धुईसन त्या मठ आपले त्यांना टाकाने. 2 शिट्ट्या 3 शिट्ट्या मारल्या आणि जास्त नाही मारानं. जास्त मारा तर मग गावी जास. तर देखा तोपर्यंत आपला कांदा मसाला लाल होई घ्यात. तोपर्यंत आपले मसाला दयाने कांदा लाल होईनात. परत ते खोबरं, काही लसूण आणि आपण कच्चा टमाटा होता कापेल तो तेवढा टमाटा मी वाटीभर त्यांना टाका. तोपर्यंत देखा आपला मठ मस्त शिजणार. तोपर्यंत मसाला करा मी कढाई ठेवी. त्यांना आपण 3 पळ्या तेल टाक. त्यांना मग थोडीशी राई टाकी आणि थोडंसं जिरं टाकाने आणि थोडा कढीपत्ता टाकाने. आपल्या त्यांना मग कढीपत्ता बी चांगला आपले तव द्यावांचे त्यांना. आणि त्यांना माझे आपलं मसाला दळेल होता ते मसाला, काही लाल मिरची पावडर, काही गरम मसाला त्यांना मग चांगला कलचाने आपले तो चांगलं त्यानामधलं पाणी बयस तोपर्यंत आपले कलचाने तेल सुटस तोपर्यंत कमी गॅसवर मस्त पलटावत राहा ना तेले. तर देखा तोपर्यंत आपला मठ शिजी गयात मस्त. जास्त नाही शिजाडा, आम्ही 2च शिट्ट्या करयात. देखा मसाला मस्त लाल विराना आपला. तर देखा सगळं पाणी बही गये, मसाला होई गया तयार आपला. त्यांना मग टाकाने आपल्या ते जेवढं ते मटणं पाणी होतं तेवढं टाकाने. त्यानंतर आपलं ते मटणं उसळ टाकाने थोडं नमक मी पहिलेच टाकेल होतं. नंतर तुम्हाला लागणार तुम्ही टाकू शकतास, मी की टाकणी. तर देखा मस्त लागता करा ना भाजी. तर देखा कशी वहिनी भाजी तसं सांगा. तर देखा कमी गॅसवर करा आणि मस्त. तर बिना शेंगदाणानी भाजी आपली मस्त टमाटा कांदा कापी कराने ती भाजी. तर देखा वहिनी आपली मटणी उसळणी भाजी तयार. कशी वाटणी भाजी तसं सांगा. आणि तुम्ही कोठून व्हिडिओ देखील राहणार तसं कमेंट करीसन सांगा. करी देखा तुम्ही पण एकदा व्हिडिओ आवडणार तर लाईक शेअर नक्की करा.